गाईज अंकुश अभिप्राय देतोय. हां हां, आयुष्यात असं काहीतरी करा, चांगलं वाटेल. तर गाईज आता आपल्याला वेदू बुलेटला किक कशी माझी शिकवणार आहे. काय किती पण उंच वर असते, मार किक मार. भाऊ एवढा मेहनती आहे ना, भावाचा कॅटरचा हे बिझनेस आहे. ओके. आणि भावाला आता इथे इव्हेंटला आलाय, इव्हेंट वरून तो डायरेक्ट कॅटरचा जाणार. मग तर हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज जातो दिवाळी पहाटला, म्हणजे आमच्या चिपळूणमध्ये एक छोटासा इव्हेंट आहे दिवाळी पहाट म्हणून. तिथं डीजे वगैरे लागणार आहे. तर तिथे एक कंटेंट क्रिएटरला, म्हणजे सर्व चिपळूणचे जेवढे कंटेंट क्रिएटर आहेत तिकडे इन्व्हाइट केलेले आहेत. आणि दुसरा विषय असा आहे की आमचा ग्रुप पण तिकडे जातो आहे. आणि आज खूप दिवसांनी, म्हणजे मला कुर्ता सूट नाही, तरी पण मी कुर्ता घातला. तर कमेंट करून नक्की सांगा की मला कुर्ता कसा वाटतो आहे. आणि बघू, तर जाऊ आता वेदूकडे. वेदूला घेतो आणि जातो तिकडे पुढे. तो पण तिकडे सगळा आपला ग्रुप जमा होईल आणि चिपळूणचे कंटेंट क्रिएटर पण दाखवेन ह्या व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ असेल चिपळूणमधली दिवाळी. तर युनिक पद्धतीने दिवाळी सेलिब्रेट होतो चिपळूणमध्ये, तर तेच दाखवण्याचा प्रयत्न करेन. खूप दिवसानंतर ब्लॉग करतो. आय नो थोडासा इश्यू झाला होता म्हणून थोडे ब्लॉग डिले होत होते. तर आजपासून थोडासा ट्राय करेन की ब्लॉग लवकर टाकण्याचा. आणि हो, तुम्हाला विश करायचं राहून गेलं. सर्वप्रथम माझ्याकडून आणि माझ्या परिवारकडून आणि 199 ग्रुपकडून तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली तुम्हाला सुख समृद्धीची आनंदाची जाओ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि तुमच्या परिवाराला पण खूप सारं प्रेम, तुम्हाला पण खूप सारं प्रेम. आम्हाला असंच सपोर्ट करा, आमचे व्हिडिओ बघत राहा. बाकी विषय बाय. तर गाईज आता आलो वेदूकडे आणि वेदू आपला रेडी होऊन वगैरे बघा. वेदूची ड्रेसिंग बघा. ओ या जादू. तर तुम्ही कोई मिल गयामध्ये जादू तो गोंत्यामध्ये बघितला असाल, तर हा जादू त्या कुर्त्यामध्ये आहे. एवढाच फरक बाकी काय. हा कुर्त्याचा माझे पोस्ट टाकणार आहे. पोस्टवर चप्पल बो आयुष्य पैसा आला बा, प्रमोशन भरपूर भेटले होते. तर गाईज मी कुर्त्यावर पोस्ट टाकणार आहे. सो कमेंट करा कसं वाटतं. आणि सगळ्यांना माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभ दीपावली सगळ्यांना. तुमची दिवाळी सुखात जाओ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ठेवलंय ना. तर गाईज आता आम्ही आलो बैरीच्या मंदिरात, म्हणजे आमच्या चिपळूणचं जे बैरीचं मंदिर आहे ते हे बघा. आतमध्ये जाऊन मी दर्शन घेऊन आलो. आता इथून एक वेगळी कृती दाखवण्याचा प्रयत्न केला, जे विघ्न आता ढोल ताशा पथक आहे. तर बघूया चल. तोरणा किल्ल्याची प्रतिकृती दाखवण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. आता आम्ही महाराजांच्या स्मारकाजवळ आलो आहे. पण आम्ही तुम्हाला पण सांगतो आहे, जेवढं काय शुभ दिन असेल, शुभ कार्य वगैरे असेल, काय असेल, जेवढा शुभ दिवस असेल तेवढ्या शुभ दिवसाची सुरुवात तुम्ही म्हणजे महाराजांच्या पाया पडून, देवाच्या पाया पडून तिथपासून सुरुवात करा. आम्ही पण तिथपासूनच सुरुवात केली आहे. नवीन सुरुवात तुम्ही पण करा. सो बस एवढंच सांगायचं आहे. आणि पुन्हा एकदा तुम्हाला शुभ दीपावली. सो आजचा व्लॉग धमाकेदार होणार आहे दोघांचा पण. माझा होईल, अंकुशचा होईल. तुम्ही बघायलाच दोघांचे व्लॉग. अजून सूरज वगैरे येत आहेत. अंकुश पण आपलं सोहम पण येतो आहे. अजून तो उठला नसेल. तर आता जाणार आहोत आम्ही धवल मार्टला. तिथे खूप मोठा कार्यक्रम आहे. तर बघूया कसा काय विषय आहे. सो लगे राहू काय महाराजांचे. तर काय आता इथे सर्व कंटेंट क्रिएटर आलेत आणि हे बघा सगळ्यांचं फोटोशूट वगैरे चालू आहे. बघा वन साईड सगळं नडत आहेत आणि यांचं फोटोशूट वगैरे झालं. मला काय माहिती, आता तुझा आधी पाय तरी बसतोय काय फोटो काढायला. चालवली आता ते ब्लॉगला घेतलं नाही काय, ब्लॉगला चालवली गाडी. तेव्हा माझा कॅमेरा बंद होतो लगेच. अरे हवा वन साईड जाऊ दे जाऊ दे, पुढे जाऊन पडू नकोस म्हणजे झालं. तर गाईज आता आपल्याला वेदू बुलेटला किक कशी माझी शिकवणार आहे. काय किती पण मार किक मार मार. अरे तू करू शकतोस. गाडी पिकअप देते.
वेदूने जर हे किक मारून दाखवला ना तर वेदूला मी या बुलेटला 100चं पेट्रोल टाकणार. अरे हो माझ्याकडे 2 वडापाव. अरे अरे वेदूनेच मारायची किक. वेदूनेच किक मारायची थांब. साईड साईड साईड. जाईल ना बरोबर. हो जाईल ना जाणार बरोबर. मला आता मोठी कसरत डबल चॅनल लावून दाखव. नाही थांब थांब. कोणी हात नाही लावायचा. कोणी हात नाही लावायचा. लाव 1. संकट किती पण येऊ दे सामोरे जायचं असतं. तू सामोरं नाही तू मागं जातोयस. हे काय भय भय काय नाही. भय काय नाही. भय पाठी थांब. चप्पल तुटायला नको. संकट किती येऊ दे सामोरं जायचं असतं. तू बोलत ना आता. सामोरे नाही नाही येणार. थांब थांब थांब. नको नको थांब थांब. नको बाय. नाही नाही असू दे. अरे स्टँड लागला नाही बाबा. हे नको चढायला नुसती पोरींसमोर शायनिंग मारेल. आईच्या गावात घे पकड खाली. दोघात लायकी नाही होती तुझी. खूप सुंदर आहे. किती पण संकट होते सामोरे जायचं असतं. मग तू का मागा वाटला. बुलेट उचलायला काय. तर काय जे आम्हाला मगाशी प्राईज भेटलेलं क्विज कॉम्पिटिशन होती. मला माहिती नाही तुम्हाला आवाज येत होता की नाही. क्राऊड भरपूर होता. तर आम्हाला हे प्राईज भेटलं आहे. सो म्हणजे स्वीट शॉर्ट अँड स्वीट आहे. सो थँक्यू साळवे मोबाईल्स अमोल दादा आणि तो दादा होता तो काय त्याचं नाव. सॉरी दादा तुझं नाव नाही माहिती पण आम्ही ओळखतो तुला. तर थँक्यू सो मच. कवर पण भेटला. कवर पण भेटला. हे नाही फुकट भेटले स्वीट. तर आपण अनबॉक्सिंग करूया. ला 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 गाइस ब्लूटूथ इयरफोन भेटले आहेत. नेक बँड दॅट इज दॅट. येस खरेदी करा कोणताही सेट आणि मिळवा. आली दिवाळी. हे डायलॉग माझ्या रील मध्ये होते. भेटलाय. आता आपण अनबॉक्सिंग करू. झाली ना. उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. ओके तर गाइस ये है ऐसा खोलने का और ऐसा निकालने का. जी कॉम्पिटिशन होती त्या कॉम्पिटिशनमध्ये वेदूने भरघोस मताने विजय झाला. आणि माझं असं मत आहे की त्या विजयी झाल्यामुळे मला खूप आनंद झाला. आणि मी त्याचं श्रीफल आणि शाल देऊन स्वागत करीत आहे. श्रीफल शाल घे. शाल तरी कुठे. ओके पंढरी शट्ट पडके वॉट स्टाईल यार. तर माझा अरे हो बस बस बस. तर माझी अशी खूप इच्छा आहे की वेदूनाच्या नवीन नवीन स्पर्धांमध्ये पार्टिसिपेट करावं. आणि जे काय बक्षीस भेटेल ते त्यांनी जिंकावं आणि मला आणून द्यावं. हीच ईश्वरच्याने प्रार्थना. हॅलो गाईज आता आपण जातोय जो सकाळी दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला गेलो होतो तर आता तिथे जातोय. तर आज पुन्हा परत संध्याकाळचं आता बाकीचे पोरं पण असतील आमचा ग्रुप पण असेल तर जातो तिथे. सगळी पोरं तिकडे गेलेत आणि मला जायला लेट उशीर झालाय. प्रत्येक वेळा मला उशीर होतो. थोडी कामं असतात घरी. तर जाऊ आता तिथे जाऊ डायरेक्ट भेटू तिकडे त्या इव्हेंटमध्ये.
राच 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 रात्री मिरच्या खाल्ल्यावर सकाळी असं करतो. काय वेदून रात्री मिरच्या खाल्ल्या ना की सकाळी वेदूच्या बाथरूम मध्ये असं असतं. हा दिवाळीचा सण सध्या आम्ही अशाच आनंदाच्या वातावरणामध्ये साजरा करतोय आणि म्हणूनच कलावंतांच्या वतीनं काही. तर गाईज आता आम्ही आलो वेदूच्या इथे. होरा इव्हेंट होता चिपळूणला आपला. तो इव्हेंट कम्प्लीट करून आम्ही आता आलोय. काय गाईज खोटा बोलतो. आता माझ्या इथून जेवून गेलास ना. व्हिडिओ आहे माझ्याकडे. गाईज आता हॉरर इव्हेंट करून आलोय आम्ही. खूप मस्त होता ओमकार दादा. तुझी संकल्पना खूप चांगली होती. हॉरर इव्हेंट म्हणजे आमचं ओमकार दादाच लाडका आहे. तर त्यांनी म्हणजे ऑर्गनाईज केलेलं हॉरर इव्हेंट. हे स्वतःच आहे त्याच्या. तर त्याच्या इव्हेंटचं म्हणजे असं नाव आहे होरा म्हणून. तर खूप भारी वाटलं आम्हाला. म्हणजे आम्ही खूप धमाल मस्ती केली. पण ब्लॉग करताना आला धमाल मस्तीच्या कारणात आम्ही ब्लॉग विसरलो. तो होरा आणि हा चिपळूणचा पोरा. ओ माय गॉड. आम्ही पण चालू करणार आहे चिपळूणचा पोरा इव्हेंट. येस पोरा इव्हेंट. तर गाईज थँक्यू सो मच. आज इन्स्टावर माझे 60K कंप्लीट झाले. तर गाईज असंच प्रेम करत राहा आणि असंच मला फराळाला कधी नाही कधीतरी बोलवत राहा. दिवाळी संपली तरी मी येत राहीन. तुम्ही फराळाला बोलवत राहा आणि असंच प्रेम राहू द्या. कायम प्रेम ठेवा. भावानो कधी नाराज होऊ नका माझ्यावर. काय चुकलं विकलं असेल तर माफ करा. सांगा समजवून. पण काय रडतोस का तू? दिवस कसे आले विठ्ठला. कोण मारला नाही. सॉरी. तर चला व्हिडिओ खूप दिवसांनी टाकतोय. आय नो थोडे व्ह्यूज कमी येतील पण थोडे तुमचा सपोर्ट राहू दे. व्हिडिओ शेअर करा सर्वांना. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो आपले लवकरच 15,000 सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.